Rinali, hello, am I audible? Rinali, ठीक आहे. आपण सर्क्युलर लिंक लिस्टवर क्वेश्चन विचारलाय आपल्याला हर्षलक्ष्मीने. त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करतोय आपण. त्यानंतर तुमचे काही क्वेश्चन असतील तर सांगा आणि आपण अजून काही एमसीक्यू सॉल्व्ह करू. मी ऑलरेडी तुम्हाला ग्रुपवर व्हिडिओज पाठवले आहेत. ओके, रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. ओके, मी केलेले नाही आहेत, अजून काही लोकांनी त्याच्यावर काम केलेलं आहे. आणि त्या रेकॉर्डेड व्हिडिओजमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये 20 क्वेश्चन अशा पद्धतीने डिस्कशन केलेलं आहे. तर जवळपास 80 ते 90 क्वेश्चन 80 क्वेश्चन्स याच्यामध्ये डिस्कस केले आहेत आणि तुमचा पुरा जो करिक्युलम आहे तो पूर्ण करिक्युलम त्यांनी कव्हर अप करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे तेच क्वेश्चन येतील असं नाहीये, पण त्यातल्या बऱ्यापैकी आयडेंटिकल क्वेश्चन तर त्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला फायनल परीक्षेमध्ये बघायला मिळतील. त्यासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तुमचं माझ्या मते रेग्युलर स्टुडंटचा पेपर उद्या असल्यामुळे त्यांनी ते बघून घ्या आधी बघितलं नसेल तर. आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलाचा नंतर आहे पेपर, पण ते पण आता बघू शकतात. मग त्यामुळे दोन्ही कॅन्डिडेट्सना आपण या सेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं आहे. तर एक क्वेश्चन आलाय हर्षलक्ष्मीकडून डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटकडून की आपल्याला थोडंसं सर्क्युलर लिंक लिस्टवर जरा सांगा. त्याच्यावर आपण डिस्कशन करू आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर आपण ते बघून घेऊ. ठीक आहे. तेव्हा रेकॉर्डेड सेशनमध्ये जे व्हिडिओ आहे क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस न करता नवीन क्वेश्चन तुमचे काही असतील तर ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया आपण. ठीक आहे. सो आय एम शेअरिंग अ स्क्रीन हिअर. आधी त्यांचा डाऊट आहे तो कम्प्लीट करू मग तुमच्याकडे येऊ. ठीक आहे. सो त्यांचा डाऊट होता की सर्क्युलर लिंक लिस्टमध्ये थोडंसं त्यांना माहिती पाहिजे होती. ऑलरेडी त्यावर झालंय बऱ्यापैकी डिस्कशन तरी पण. So all of you know about the linked list representation. Okay, let us suppose we are having a three nodes. Okay, every node contains data and link. प्रत्येक नोड मध्ये डेटा आणि लिंक प्रेझेंट असते. लेट अस सपोज फर्स्ट नोड मध्ये डेटा आहे आपल्याकडे 21, सेकंड नोड मध्ये डेटा आहे 25, ठीक आहे. लास्ट नोड मध्ये आपल्याकडे डेटा आहे 12. आणि आपण काय करतोय, फर्स्ट नोडची लिंक सेकंड नोडकडे जाते, सेकंड नोडची लिंक थर्ड नोडकडे जाते. आणि हा सर्क्युलर सिंगली लिंक लिस्ट आहे, पण ती सिंगली लिंक लिस्ट आहे, त्यामुळे सिंगल पॉइंटर असतो प्रत्येक नोडमध्ये. आता हे सर्वांना माहिती आहे. सर्क्युलर सिंगली लिंक लिस्ट मध्ये काय करतो आपण, तर नॉर्मल सिंगली लिंक लिस्ट मध्ये आपल्याकडे हेड असतो, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट असतो, हेड किंवा स्टार्ट असतो. ठीक आहे. आणि लास्ट नोड जो असतो त्याचा ऍड्रेस नल असतो. आणि ती टेस्ट असते त्याची आयडेंटिफिकेशन टेस्ट. the node which contains the address null, that is our last node. सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये आपण फक्त चेंज हा करतो की जो लास्ट नोड आहे त्याचा ऍड्रेस नल न ठेवता तो फर्स्ट नोडला काय करतो, पॉइंट करतो. इन दिस पॉइंटिंग टू फर्स्ट. ठीक आहे. म्हणजे ज्या नोडचा ऍड्रेस फर्स्ट नोडला पॉइंट करतो तो आपला काय असतो, सर्क्युलर लिंक लिस्टचा लास्ट नोड असतो. ज्या नोडचा ऍड्रेस, मी रिपीट करतो, ज्या नोडचा ऍड्रेस फर्स्ट नोडला पॉइंट करतो, ओके, तो नोड आपल्या सर्क्युलर लिंक लिस्टचा लास्ट नोड असतो. सो लेटेस्ट सपोज आपल्या माहितीसाठी जर आपण त्याला एबीसी म्हटलं आपल्या रिप्रेझेंटेशनसाठी किंवा आपल्याला सोपं पडावं यासाठी, तर सी लास्ट नोड होणार आहे या सर्क्युलर लिंक लिस्टचा, कारण सी चा जो पॉइंटर आहे, ऍड्रेस पॉइंटर आहे, तो फर्स्ट नोडकडे पॉइंट करतोय. सो सी शुड बी अ लास्ट नोड ऑफ दिस सर्क्युलर लिंक लिस्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन असा होता हर्षलक्ष्मीची, ते ऑपरेशन्स असतात यामध्ये, इन्सर्शन असतं किंवा डिलिशन ऑपरेशन असतं, त्यामध्ये काय काय प्रकार येऊ शकतात. तर इन्सर्शन मध्ये नेहमीप्रमाणे इन्सर्शन कुठे कुठे होऊ शकतं बघा, सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये सुद्धा इन्सर्शन स्टार्टिंगला होऊ शकतं, म्हणजे जो नवीन नोड येणार आहे, लेटेस्ट सपोज आपला नवीन नोड आहे ज्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे 10, ओके, त्याचा सुरुवातीला ऍड्रेस नल असेल. तर सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये आपल्याला नवीन नोड घेऊन यायचा आहे. जो नवीन नोड आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तो सुरुवातीला इन्सर्ट होऊ शकतो, म्हणजे ह्या पॉइंटला इन्सर्ट होऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे ही पहिली पॉसिबिलिटी. किंवा जो नवीन नोड येणार आहे तो शेवटी इन्सर्ट होऊ शकतो, म्हणजे सी नंतर, आपल्यासाठी सी म्हणतोय आपण कन्व्हेन्शनसाठी, इथे होऊ शकतो, सेकंड पॉसिबिलिटी आहे. आणि थर्ड पॉसिबिलिटी अशी आहे की जो नवीन नोड येणार आहे तो इंटरमिजिएट नोड म्हणून इन्सर्ट होऊ शकतो, म्हणजे ए नंतर इन्सर्ट होऊ शकतो या ठिकाणी. ओके, ही एक पॉसिबिलिटी, थर्ड पॉसिबिलिटी. किंवा ओके, इथे पण होऊ शकतो, ही पण एक थर्ड पॉसिबिलिटीज आहे, त्यामध्ये इंटरमिजिएट नोड म्हणून इन्सर्ट होऊ शकतो. सो new node can be inserted at the beginning of a circular linked list, at the end of the circular linked list, or it can be
it can be inserted at the middle of the circular linked list. ठीक आहे. तुम्हाला जर MCQ चा विचार करायचा असेल तर MCQ मध्ये तुम्हाला फक्त हे माहिती असलं पाहिजे एक्झॅक्टली कुठे नोड इन्सर्ट होतो. आता तुम्हाला अल्गोरिदम लिहायला येणार नाही, हा थिअरी पेपर नाही आहे तुमचा, ऑनलाईन पेपर असल्याने. मग तुम्हाला काय, तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, ज्यावेळेला बिगिनिंगला इन्सर्ट होईल त्यावेळेला काय अपडेट करणार तुम्ही. ज्यावेळेला बिगिनिंगला आपण हा नोड इन्सर्ट करू त्यावेळेला जो नवीन नोड असेल तो नवीन नोड आपला स्टार्टिंग नोड बनेल, म्हणजे तो हेड बनेल किंवा स्टार्ट नोड बनेल. आणि जो नवीन नोड इन्सर्ट करून घेणार आहोत, लेटेस्ट सपोज आपण ह्या नोडला डी म्हटलं असेल किंवा कोणताही जो नवीन नोड असेल इन्सर्ट करणार आहोत त्याचा ऍड्रेस 21 ला पॉईंट करेल, कारण आपल्याला 10 ला स्टार्टिंग नोड बनवायचा आहे. समजा तो नोड लास्टला जर इन्सर्ट करायचा असेल, शेवटी करायचा असेल, तर त्या केसमध्ये आपण 12 नंतर त्याला इन्सर्ट करू. बरोबर आहे, 12 नंतर त्या नोडला आपण इन्सर्ट करू आणि ओके, त्या केसमध्ये 12 नंतर आपण त्याला इन्सर्ट करू आणि 10 चा जो ऍड्रेस असेल तो फर्स्ट नोडला पॉईंट करेल, म्हणजे 21 ला पॉईंट करेल. ठीक आहे. आणि जर इंटरमिजिएट असेल तर इंटरमिजिएट मध्ये त्या पद्धतीने आपण चेंजेस करू. समजा इंटरमिजिएट म्हणून ए नंतर जर करायचं असेल तर 21 ची जी लिंक असेल ती 10 ला पॉईंट करेल आणि 10 ची लिंक आहे ती 25 ला पॉईंट करेल. समजा तो नवीन नोड आपल्याला इथे इन्सर्ट करायचा असेल या पोझिशनला, या दोन नोडच्या मध्ये, तर 25 ची लिंक 10 ला पॉईंट करेल आणि 10 ची लिंक 12 ला पॉईंट करेल. ओके, सो दिस इज ॲज फार एज इन्सर्शन इज कन्सिडर. सिमिलरली डिलिशन साठी करावं लागेल. समजा एखादा नोड डिलीट करायचा असेल, समजा 25 ला डिलीट करायचं असेल तर काय करायला लागेल, 21 ची लिंक 12 कडे पॉईंट केलं पाहिजे, म्हणजे 25 डिलीट होईल. बाकीची हायरार्की आहे तशीच. सुरुवातीचा नोड जर डिलीट करायचा असेल, 21 लाच डिलीट करायचं असेल, तर आपला स्टार्टिंग नोड काय होणार आहे, आपला स्टार्टिंग नोड डायरेक्टली 25 होणार आहे. म्हणजे सुरुवातीला हेड किंवा स्टार्ट हा 21 ला पॉईंट करत होता, त्यावेळेची हेड किंवा स्टार्ट कुठे पॉईंट करेल, 25 ला पॉईंट करेल आणि हा 21 काय होईल, निघून जाईल. समजा आपल्याला जो नोड डिलीट करायचा आहे तो लास्ट नोड असेल तर 12 ला आपण डिलीट करू. याचा अर्थ काय, तर 25 ची जी लिंक आहे ते 25 ची लिंक सध्या 12 ला पॉईंट करते, परंतु 12 डिलीट झाल्यामुळे 25 ची लिंक कुठे पॉईंट करेल, 21 ला पॉईंट करेल, फर्स्ट नोडला पॉईंट करेल. सो दिस इज ॲज फार एज डिलिशन इज कन्सिडर. सो अकॉर्डिंगली आपल्याला चेंज करायचं आहे. सोपं काय काम आहे तुमच्यासाठी, तुम्हाला समजा कोणताही क्वेश्चन आला सर्क्युलर लिंक लिस्ट किंवा सिंगली लिंक लिस्टवर, तुम्हाला MCQ सॉल्व्ह करण्यासाठी एक तुम्ही एक्झाम्पलसाठी एक लिंक लिस्ट बनवायची. समजा तुमच्या क्वेश्चन मध्ये जर दिलेले असतील, नोडच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील 21, 25, 12, तर त्यानुसार लिंक लिस्ट बनवायची. जर दिलेली नसेल तर तुम्ही कोणत्याही व्हॅल्यूज घेऊ शकता आणि लिंक लिस्ट बनवू शकता. आणि ते एकदा तुमच्या डोळ्यासमोर लिंक लिस्ट असेल, सर्क्युलर असेल किंवा सिंगली असेल किंवा डबली असेल, जनरली सर्क्युलर किंवा सिंगली लिंक लिस्टवरच क्वेश्चन येतात, ते जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या करिक्युलमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तुम्ही लिंक लिस्ट बनवायची एक्झाम्पल करून आणि त्यानुसार मग त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स येतील ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. एकदा लिंक लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुम्ही इझिली ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, इज इट क्लिअर? येस. हर्ष हर्षलक्ष्मी, येस. आता काही डाऊट नाहीये ना तुम्हाला त्यामध्ये? क्विक सॉर्टवर ठीक आहे. क्विक सॉर्ट तुम्ही काय करा, तुम्ही एकदा अजून एकदा लेक्चर बघा, तरी पण तू काही प्रॉब्लेम आहे तर मला विचारा. कारण क्विक सॉर्ट पूर्ण अल्गोरिदम एक्सप्लेन करायला परत 15 ते 20 मिनिटं लागणार, आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ना. त्याच्यामध्ये अगदी लुसिड लँग्वेजमध्ये, सिम्पल लँग्वेजमध्ये केलेलं असेल. ग्रुपवर मी शेअर करेन, तुम्ही इथे बघून घ्या. तरी जर डाऊट असेल तर मला विचारा, तुमचा पेपर वेळ आहे ना, 4 दिवसांनी पेपर आहे ना तुमचा, विचारू शकता. मुलांचे काही क्वेश्चन त्याच्या व्यतिरिक्त, हर्षलक्ष्मी, ते सोडून अजून काही क्वेश्चन आहे? येस, हर्षदा. ब्रेक होत असेल तर मी रेकॉर्डेड पाठवतो तुम्हाला. ठीक आहे, रेकॉर्डिंग मी करतोय सेशनचं, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन आहे हर्षदा? येस, तुम्ही टाईप करू शकता चॅटमध्ये. अनम्यूट करणं शक्य नसेल तर टाईप करू शकता. रेकॉर्डिंग ऑफ दिस सेशन इज अवेलेबल, सो नो इश्यूज.
ठीक आहे, मग आपण डिस्कशन करू आता. जो आपला महत्वाचा पॉइंट आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठीचा, त्याला घेऊ आपण वन बाय. सो this is one good web link which is available. Already you know about it, Java T point. Okay, so I have shared it in your chat. ते चॅट मध्ये बघा, इथे मी वेब लिंक शेअर केलेली आहे, की त्याचा तुम्ही वापर करू शकताय. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप चांगले क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. सेम वेब लिंकचा वापर करतोय. द फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ कॅन वी डिस्क्राईब अन ॲरे इन द बेस्ट पॉसिबल वे. कशा पद्धतीने आपण ॲरेला डिस्क्राईब करू शकतो. ॲरे शोज हायरार्चिकल स्ट्रक्चर. नो. ॲरेज आर इम्युटेबल नसतात, चेंजेस करता येतात. कंटेनर दॅट स्टोअर्स एलिमेंट्स ऑफ सिमिलर टाईप. यस, तो एक कंटेनर आहे, म्हणजे तो एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये एकाच प्रकारचे एलिमेंट्स आपल्याला काय करता येतात, स्टोअर करता येतात. आणि ॲरे इज नॉट अ डेटा स्ट्रक्चर. ॲरे इज अ डेटा स्ट्रक्चर. आपण सुरुवातीचं डेटा स्ट्रक्चर जे शिकलो ते ॲरेच होतं. ठीक आहे, सो आउट ऑफ दिस ऑप्शन सी इज शुड बी करेक्ट. आता बघू आपण आन्सर करेक्ट आहे का. येस, ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे, स्क्रीन शेअर केली आहे, व्हिजिबल आहे का हर्षलक्ष्मी? ठीक आहे, कंटिन्युअसली आपण बघत जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट वे ऑफ डिक्लेअरिंग एन ॲरे. ओके, आता हा क्वेश्चन जावामध्ये विचारला तर थोडंफार वेगळं होईल, सी मध्ये विचारला तर थोडा वेगळा आन्सर येऊ शकतो. ठीक आहे, परंतु इथे फक्त डिक्लेरेशन विचारलंय, त्यामुळे तो काही चिंता करण्याची काही गरज नाही. ऑप्शन ए आपला नंतर बघू आपण. ऑप्शन बी होऊ शकत नाही, हे डिक्लेरेशन आहे परंतु व्हेरिएबल्स आहे. ऑप्शन सी होऊ शकत नाही, ऑप्शन डी पण होऊ शकत नाही. ऑप्शन ए शुड बी करेक्ट. नेक्स्ट, हाऊ कॅन वी इनिशियलाइज अन ॲरे इन सी लँग्वेज. आपण सी लँग्वेज मध्ये ॲरेला कसं इनिशियलाइज करू शकतो, त्यावर आपल्याला प्रश्न विचारलाय. ऑप्शन ए शुड बी रॉंग. ओके, आपण कर्ली ब्रॅकेट नेहमी वापरतो, राऊंड ब्रॅकेट वापरू शकत नाही, रॉंग आहे. ऑप्शन बी पण रॉंग आहे आपला. ठीक आहे, कारण इथे साईज देण्यासाठी काय वापरलाय, स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी आपल्या राऊंड ब्रॅकेट वापरले. इट शुड बी रॉंग. ठीक आहे, सिंटॅक्स पण खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी, कारण ही आपली सिंटॅक्स स्पेसिफिक लँग्वेज आहे. ऑप्शन सी आपला येऊ शकतो आणि ऑप्शन डी रॉंग आहे. सो ऑप्शन सी शुड बी करेक्ट. येस. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲडव्हान्टेज ऑफ द ॲरे डेटा स्ट्रक्चर. एलिमेंट्स ऑफ मिक्स डेटा टाईप. नो. आपल्या ॲरे मध्ये काय असतात, होमोजेनियस एलिमेंट्स असतात, सिमिलर डेटा टाईपचे एलिमेंट्स असतात, मिक्स असू शकत नाही. इझियर टू ऍक्सेस द एलिमेंट्स इन ॲरे. हा एक पॉईंट बरोबर आहे. आपण एलिमेंट इझिली ऍक्सेस करू शकतो कारण आपल्याकडे इंडायसेस अवेलेबल आहे. ठीक आहे, आपल्या ॲरेची साईज 10 असेल तर त्यामध्ये 0 पासून 9 पर्यंत एलिमेंट्स असतात. त्या इंडायसेसचा वापर करून आपण एलिमेंटला ऍक्सेस करू शकतो. सी ऑप्शन आहे, इंडेक्स ऑफ द फर्स्ट एलिमेंट स्टार्ट्स फ्रॉम 1. रॉंग. एलिमेंट्स ऑफ एन ॲरे कॅनॉट बी स्टोर्ड. दिस इज ऑल्सो रॉंग. ऑप्शन बी शुड बी करेक्ट. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग हायली युजेस द कन्सेप्ट ऑफ एन ॲरे. बायनरी सर्च ट्री, कॅशिंग, स्पेशल स्पॉट, लोकॅलिटी आणि शेड्युलिंग ऑफ प्रोसेस. आता हा क्वेश्चन तुमच्या करिक्युलमच्या रिलेटेड नाही, तुमच्याकडून याचा आन्सर एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, कारण तू कॅशिंग, स्पेशल लोकॅलिटी, शेड्युलिंग ऑफ प्रोसेस तुम्हाला झालेलं नाही थर्ड सेमिस्टरला. तो जो पार्ट आहे तो फिफ्थ सेमिस्टर मध्ये येईल, ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, so we will see the answer is C, that is the special locality. This is the concept of operating system. विच ऑफ द फॉलोइंग इज द. आता इथे जरी हा क्वेश्चन दिलेला असेल तरी पण तुम्हाला एक्झामला येऊ शकत नाही, कारण तुमच्या करिक्युलम मध्ये तो पार्ट येत नाही. जेनेरिक क्वेश्चन्स येतात या साईटवर, त्यामुळे काही क्वेश्चन्स तुम्हाला आउट ऑफ सिलेबस पण मिळू शकतात. दिस इज जस्ट फॉर अ प्रॅक्टिस. विच ऑफ द फॉलोइंग इज द डिसएडवांटेज ऑफ एन ॲरे. Stack and queue data structure implemented through an array. Yes, it is possible. This is not a disadvantage. हे करेक्ट आहे. इंडेक्स ऑफ द फर्स्ट एलिमेंट इन एन अरे कॅन बी निगेटिव्ह. नो. 0 असू शकतो, निगेटिव्ह असू शकत नाही, तेव्हा हा डिसएडवांटेज होऊ शकत नाही. पहिला पण होऊ शकत नाही, दुसरा पण होऊ शकतो. वेस्टेज ऑफ मेमरी इफ द एलिमेंट्स इन्सर्टेड इन अरे आर लेसर देन अलोकेटेड साईज. दिस इज द डिसएडवांटेज. समजा आपल्या ॲरेची साईज 50 असेल आणि त्यामध्ये जर आपण फक्त 5 एलिमेंट इन्सर्ट केली तर रिमेनिंगचे 45 लोकेशन्स आहेत ते आपल्या काय होतात, वेस्ट होतात. देर इज अ वेस्टेज ऑफ मेमरी. इट इज अ डिसएडवांटेज. वेस्टेज होणं हा डिसएडवांटेज आहे. अँड लास्ट आहे, एलिमेंट्स कॅन बी ऍक्सेस सिक्वेन्शियली. हा डिसएडवांटेज होऊ शकत नाही.
एलिमेंट्स आपल्याला सिक्वेन्शियली ऍक्सेस करता येतात, ते आपल्यासाठी सोयीचं असतं. इट इज नॉट अ डिसएडव्हान्टेज, इट इज ऍक्च्युअली ऍडव्हान्टेज, राईट? सो करेक्ट आन्सर शुड बी सी. आपल्याला करेक्ट आन्सर कडे जायचं आहे आणि आपल्याला क्वेश्चन बघायचं आहे. इथे ऍडव्हान्टेज विचारला नाहीये आपल्याला, डिसएडव्हान्टेज विचारलाय. आणि जे काय अरे मध्ये कमी एलिमेंट इन्सर्ट केल्यामुळे जे वेस्टेज होतं तो त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. ओके, तुम्हाला करेक्ट क्वेश्चन करेक्टली वाचायचं आहे, त्यानुसारच तुम्हाला तो ऑप्शन निवडायचा आहे. ठीक आहे, तेव्हा डायरेक्टली फक्त अरेचे ऍडव्हान्टेज माहित असून फायद्याचं नाही, तुम्हाला नक्की काय विचारलंय ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, सो आन्सर शुड बी सी. व्हॉट इज द आउटपुट ऑफ बिलो कोड? या कोडचं आउटपुट विचारलंय, ज्यामध्ये आपल्याला अरे डिक्लेअर करून दिलाय, त्याची साईज 5 आहे, त्याच्यामध्ये ही एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, जर अरेची साईज 5 असेल तर 0 इंडायसेस पासून 4th इंडायसेस पर्यंत एलिमेंट असतात, तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. परंतु प्रिंटएफ करत असताना आपण अरे ऑफ 5 प्रिंटएफ करतो, म्हणजे आपण इंडेक्स 5 ला प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो, जे इथे प्रेझेंट नाही. इंडेक्स 5 म्हणजे 6th एलिमेंट जे प्रेझेंट नाही. मग काय येणार आहे आन्सर? गार्बेज वेल. 10 येऊ शकत नाही, 50 येऊ शकत नाही, नन ऑफ द अबाव शकत. इट शुड बी अ गार्बेज वेल, बिकॉज इंडेक्सिंग स्टार्ट्स फ्रॉम 0 to 4. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन है, विच ऑफ द फॉलोइंग इज द साइज ऑफ एन INT अरे? इंटीजर अरे आहे ज्याची साईज 9 दिली, अज्युमिंग दॅट इंटीजर इज ऑफ 4 बाइट्स. थोडक्यात तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला हा जो अरे बनवलात तुम्ही INT ARR नावाचा, ARR हे अरेचं नाव आहे ज्याची साईज 9 आहे, त्याच्यासाठी किती तुम्हाला मेमरी लोकेशन लागेल. ठीक आहे, तर अरे मध्ये किती इलेमेंट्स येतात? 9 इलेमेंट्स येणार आहेत, समजतंय आपल्याला. दॅट इज द साईज ऑफ द अरे. आणि प्रत्येक एलिमेंटला किती बाइट्स लागतात? 4 बाइट्स लागतात. इन टोटल किती बाइट्स लागतील? 9 into 4, 36 बाइट्स. दॅट इज द ऍक्च्युअल साईज ऑफ द अरे. ऍक्च्युअल साईज म्हणजे काय? ऍक्च्युअल मेमरी किती लागेल. दोन गोष्टी आहेत. अरेची साईज म्हणजे अरेमध्ये किती एलिमेंट्स येणार हे आपण अरेची साईजने सांगतो, परंतु बॅकएंडला ज्यावेळेला आपल्याला मेमरी अलोकेट करायची असते त्यावेळेला अरेची साईज म्हणजे एका एलिमेंटला किती मेमरी लागते आणि आपल्या अरेमध्ये किती एलिमेंट्स आहेत. आपल्या अरेमध्ये 9 एलिमेंट्स आहेत आपल्या डिक्लेरेशन प्रमाणे, आणि एका एलिमेंटला 4 बाइट्स मेमरी लागते. सो इन टोटल 9 into 4, दॅट इज 36 बाइट्स आपल्याला मेमरी लागणार. ठीक आहे, सो ऑप्शन इज बी. Which one of the following is the process of inserting an element into the stack? Okay, simple answer है push. Push should be a process. And next, when user tries to delete an element from empty stack, the condition is said to be empty stack मधून ज्यावेळेला आपण एलिमेंट डिलीट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काय होतो? अंडरफ्लो होतो, प्रत्येकाला माहित आहे. ठीक आहे, इज इट क्लिअर अप टू दिस पार्ट? क्लिअर आहे का हर्षलक्ष्मी, हर्षदा? ठीक आहे, तुम्ही चॅट मध्ये पण सांगू शकता कुठे जर तुम्हाला डाऊट आला तर. मी थोडंसं फास्ट का जातोय कारण तू सोपे आहेत ना क्वेश्चन्स. अंडरफ्लो, ओव्हरफ्लो हे तुम्हाला सर्वांना माहित आहे की कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असतील तर आपण थोडासा विचार करू त्यावर. इफ यू आर हॅव्हिंग एनी इश्यू, ओके, ऍट दॅट टाइम ओनली यू कॅन आस्क मी. तुम्हाला काही इश्यू नाही असं मी समजून पुढे जातोय. Next question. If the size of the stack is 10 and we try to add 11th element in the stack, then the condition is known as. थोडक्यात आपल्या स्टॅकची साईज 10 आहे आणि 11वा एलिमेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करतो तर त्याला काय म्हणायचं? ओव्हरफ्लो, स्टॅक ओव्हरफ्लो. खूप सोपे प्रश्न आहेत. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ऍप्लिकेशन ऑफ द स्टॅक? नॉट म्हटलंय. अभ्यास तुम्ही सगळे करता, ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक पण वाचता, पाठ करता. ओके, आता काय पाठ करण्याची पण गरज नाही, फक्त समजूनच घ्यायचंय. ऍक्च्युली कधीच पाठ करण्याची गरज नव्हती, अंडरस्टँडच करायचं असतं कधीही. तर परंतु आता तुम्हाला थिअरी पण लिहायची नाही, तेव्हा काय प्रश्न विचारलाय तो महत्वाचा. नॉट द ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक. तर स्ट्रिंग रिव्हर्सल हे ऍप्लिकेशन आहे त्याचं. रिकर्जन, रिव्हर्सल ही सगळी ऍप्लिकेशन आहे त्याची. ठीक आहे, सो स्ट्रिंग रिव्हर्सल इज अन ऍप्लिकेशन. म्हणजे आपण जर स्टॅक मध्ये एखाद्याचं नाव स्टोअर करायचा प्रयत्न केला, लेट अस सपोज मोहन असं नाव स्टोअर केलं, तर आपण बाहेर काढताना जे कॅरेक्टर सगळ्यात शेवटी आपण इन्सर्ट केलंय ते कॅरेक्टर सुरुवातीला बाहेर काढणार आहोत. मोहन मधला एन आपण सर्वात सुरुवातीला बाहेर काढणार आहोत. म्हणजे त्याचं नाव काय होतं किंवा ती स्ट्रिंग काय होते? रिव्हर्स होऊन मिळते आपल्याला, बरोबर ना? द स्ट्रिंग इज रिव्हर्स्ड. म्हणजे स्ट्रिंग रिव्हर्सल इज अन ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक. रिकर्जन ऍप्लिकेशन आहे, बॅक ट्रॅकिंग ऍप्लिकेशन आहे. बॅक ट्रॅकिंग आपण करतो, डेप्थ फर्स्ट सर्च शिकलोय आपण, DFS.
तर DFS मध्ये आपण बॅक ट्रॅकिंगच करतो. तेव्हा मी सांगितलं होतं, त्यांनी सेशन ऐकले त्यांना हे सर्वांना माहित आहे. हे सगळे शब्द आलेले आहेत आपल्या सेशनमध्ये. मुद्दाम हे शब्द मी तुम्हाला सांगितले होते. करिक्युलम मध्ये नाही आहेत हे शब्द, परंतु हे माहिती असले पाहिजेत, कारण आपल्याला MCQ सोडवताना ते उपयोगी पडतात. अँड लास्ट इज द असोन्क्रोनस डेटा ट्रान्सफर. सो ह्या चारापैकी स्ट्रिंग रिव्हर्सर ऍप्लिकेशन आहे, रिकर्जन हे पण ऍप्लिकेशन आहे, त्याच्यानंतर बॅक ट्रॅकिंग हे सुद्धा ऍप्लिकेशन आहे. मग लास्ट जे आहे ते ऍप्लिकेशन नाही, आणि आपलं ऍप्लिकेशन कोणतं नाही असं विचारलंय. सो आन्सर शुड बी डी, asynchronous data transfer. This is not a application of stack, which actually this is a application of queue. डेटा ट्रान्सफर ज्या वेळेला करायचं असतं त्याला ते क्यूचं ऍप्लिकेशन असतं. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काही अल्गोरिदम्स आहेत, तुम्ही ते 5th सेमिस्टरला शिकाल, ज्याच्यामध्ये आपण क्यू वापरतो. सो दिस इज नॉट अ ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक. ठीक आहे. आता याच्यावर समजा क्वेश्चन आला तुम्हाला, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द ऍप्लिकेशन ऑफ क्यू डेटा स्ट्रक्चर, आणि मग तुम्हाला हेच ऑप्शन दिलेले असतील, तर काय येणार आहे आन्सर त्याचं? परत डीज येणार आहे. कारण काय विचारलंय आता? ऍप्लिकेशन ऑफ क्यू डेटा स्ट्रक्चर, नॉट नाही, त्याला ऍप्लिकेशन ऑफ क्यू डेटा स्ट्रक्चर. आणि बाकीची 3 ऍप्लिकेशन स्टॅकची आहेत, शेवटचं ऍप्लिकेशन क्यूचं आहे. म्हणजे एक क्वेश्चन करताना त्याच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन बघून ठेवायचे. एक कन्सेप्ट करतो ना आपण ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक, मग ऍप्लिकेशन ऑफ क्यू पण लगेच बघून ठेवायची, त्यामुळे तुम्हाला ते इझिली आन्सर करता येतं. अशी तयारी केली पाहिजे तुम्ही MCQ पेपर जेव्हा देता त्यावेळेला. ठीक आहे. तुम्ही किती वाचता यापेक्षा तुम्ही कसा विचार करता हे जास्त महत्वाचं आहे, कारण तुम्हाला करेक्ट आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे, आणि त्याच्यासाठी हेच करावं लागतं, हीच प्रॅक्टिस आहे त्याची. सेपरेट सेपरेट शिकता येत नाही. एक क्वेश्चन करतो तेव्हा त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे बघून ठेवायचे. स्ट्रिंग रिव्हर्सल मध्ये काय होतं तो विचार करून ठेवायचा, रिकर्जन मध्ये काय होतं, बॅक ट्रॅकिंग मध्ये काय होतं, बॅक ट्रॅकिंग कुठे वापरतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं DFS मध्ये वापरतो, डेप्थ फर्स्ट सर्च मध्ये, पण डेप्थ फर्स्ट सर्च हा आपल्या लास्ट टॉपिकचा पार्ट आहे, ट्री अँड ग्राफचा पार्ट आहे. ग्राफ मध्ये येतं डेप्थ फर्स्ट सर्च, परंतु त्याच्यासाठी कन्सेप्ट कोणाची वापरतो? स्टॅकची वापरतो. म्हणजे रिलेटेड टॉपिक आहेत सगळे. 3rd युनिट हे 5व्या युनिटशी कनेक्टेड आहे, तसा विचार करायचा बसून. नुसतं पुस्तकामध्ये कसं आहे, 3rd युनिटमध्ये स्टॅक शिकवतात, 5th युनिटमध्ये आपल्याला बॅक ट्रॅकिंग सांगतात किंवा DFS सांगतात, किंवा सेपरेट आउट करून चालणार नाही, दोन्ही युनिटला एकत्र करून प्रश्न विचारला जातो. तर तसा विचार केला पाहिजे, तर तुम्हाला MCQ क्वेश्चन इझिली सोडवता येतात. अदरवाईज डिफिकल्ट वाटतात आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट, दिस डेटा स्ट्रक्चर इज मेनली यूज फॉर इम्प्लिमेंटिंग द रिकर्सिव्ह अल्गोरिदम. सेम क्वेश्चन, स्टॅक. ठीक आहे, आता बघितलं आणि याआधी पण तुम्हाला माहिती आहे. रिक्वायर्ड टू कन्वर्ट इनफिक्स टू प्रिफिक्स नोटेशन, अगेन स्टॅक. बघा, इनफिक्स टू प्रिफिक्स विचारलं तुम्हाला पेपरमध्ये, इनफिक्स टू पोस्टफिक्स विचारलं उत्तर तेच येणार आहे, प्रिफिक्स टू पोस्टफिक्स विचारलं तेच येणार आहे उत्तर. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये असं विचारलं, विच डेटा स्ट्रक्चर इज रिक्वायर्ड टू इव्हॅल्युएट द एक्सप्रेशन, इव्हॅल्युएट प्रिफिक्स एक्सप्रेशन, तरी पण आन्सर स्टॅक येणार. हेच ह्यापैकीच क्वेश्चन येणार आहेत, वेगळे क्वेश्चन काही येणार नाहीत. ओके, प्रत्येकाला येणारे क्वेश्चन थोडे थोडे चेंज करून येणार आहेत, परंतु यावरच क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, द फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग इज द इनफिक्स एक्सप्रेशन. इनफिक्स एक्सप्रेशन शोधायचं आहे. आता कसं शोधायचं तुम्हाला माहित आहे, इनफिक्स एक्सप्रेशन म्हणजे तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये जे लिहिता ते इनफिक्स एक्सप्रेशन, ज्यामध्ये सुरुवातीला ऑपरँड असतो. ओके, ऑपरँड म्हणजे काय? व्हेरिएबल असतं. ओके, त्यानंतर ऑपरेटर असतो आणि परत ऑपरँड असतो, ह्याचं कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे. प्रिफिक्स मध्ये काय असतं? सुरुवातीला ऑपरेटर असतो आणि पोस्टफिक्स मध्ये शेवटी ऑपरेटर असतो. आता आपण रूल आउट करायचे ऑप्शन बी कडे जाऊ आपण. ऑप्शन बी मध्ये सुरुवातीला ऑपरेटर आहे. ओके, हे ओळखता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. सुरुवातीला ऑपरेटर आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे ऑप्शन बी हा इनफिक्स होऊ शकत नाही, ते प्रिफिक्स होऊ शकेल. ऑप्शन सी मध्ये शेवटी ऑपरेटर आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन सी हा ऑप्शन सी हा पोस्टफिक्स आहे, तो इनफिक्स होऊ शकणार नाही. मग ऑप्शन डी मध्ये तर नन ऑफ द अबाव आहे. मग ऑप्शन ए कडे जाऊ. ऑप्शन ए मध्ये सुरुवातीला ऑपरेटर आहे का? नाही. शेवटी ऑपरेटर आहे का? नाही. ओके, मध्ये ऑपरेटर आहे आणि व्हेरिएबलचं कॉम्बिनेशन आहे, सो इट इज इनफिक्स. तुम्हाला बघून पण समजत आहे की मॅथमॅटिक्स मध्ये अशी एक्सप्रेशन लिहितो, सो दिस इज एन इनफिक्स एक्सप्रेशन. Which of the following, so answer should be which of the following is the prefix form of this expression. याचा प्रिफिक्स करायचा आहे. तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगितली आहे प्रिफिक्स करण्यासाठी. काय करणार आहात? ए ऑपरेटर काय मध्ये प्लस त्याच्यानंतर बी इंटू सी. आता
ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये कोणाचा प्रेसिडन्स जास्त असतो? मल्टिप्लिकेशनचा. आपण हे केलंय ऑलरेडी. ठीक आहे, खूपच सोपं एक्सप्रेशन दिलंय. बी इंटू सी आहे, मग कोणाचा आहे? मल्टिप्लिकेशनचा. मग बी इंटू सी ला आधी इव्हॅल्युएट केलं पाहिजे. ठीक आहे, मग बी इंटू सी ला आधी इव्हॅल्युएट केलं आणि प्रिफिक्स केलं त्याचं, तर काय होणार? मल्टिप्लिकेशन बी सी. बरोबर. आणि त्यानंतर मग काय केलं पाहिजे? ए प्लस मल्टिप्लिकेशन बी सी. ए प्लस ना, मग प्लसला सुरुवातीला येणार प्लस ए मल्टिप्लिकेशन बी सी. दिस शुड बी अ करेक्ट आन्सर. प्लस ए मल्टिप्लिकेशन बी सी. सॉरी, okay, plus a multiplication b. This should be the correct answer. Answer should be D. Is it clear? दोघांना पण क्लिअर आहे का हे? अदरवाइज मी सॉल्व्ह करून दाखव. हर्ष क्लिअर आहे का हर्षदा? अदरवाइज करून दाखवावे लागेल. मी एकदा करून दाखवतो. रेकॉर्डिंग जे बघतील त्यांना पण समजलं पाहिजे. एकदा करून दाखवूया. पटकन करू आपण. शॉर्टकट मेथडने करायचं आता. एमसीक्यू सॉल्व्ह करण्यात त्यावेळेला तुम्हाला स्टॅक वापरत बसण्याची गरज नाही. कमी वेळामध्ये आपल्याला गोष्टी करता येऊ शकतात. कसं करायचं? दोनच मिनिटं. नाव माय स्क्रीन शुड बी विजिबल, राईट? सो ऍक्च्युअल एक्सप्रेशन काय दिलंय बघा आपल्याला? ए प्लस बी इंटू सी. बी इंटू सी. हा बी आहे, समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, आता या दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये ऑपरेटर दोन आहेत आपल्याकडे आणि प्रिफिक्स करायला सांगितलंय. हे दोन ऑपरेटर आहेत. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचा प्रेसिडन्स जास्त असतो, त्यामुळे आपण काय करणार आहोत? ए आणि ऍडिशनला आहे तसं ठेवणार आहोत. आधी ह्याला सॉल्व्ह करणार आहोत, ह्या पार्टला. बी इंटू सी, बी मल्टिप्लाय सी. मग त्यामध्ये केलं तर ह्याचं जर प्रिफिक्स केलं तर काय होईल? मल्टिप्लिकेशन सुरुवातीला येईल, त्यानंतर बी येईल, प्रिफिक्स आहे ना, ऑपरेटर आधी, त्यानंतर लेफ्ट ऑपरंड, राईट ऑपरंड. ठीक आहे, आता हा एक पार्ट झाला आणि हा एक पार्ट झाला. तेव्हा ऍडिशन हा जर ऑपरेटर असेल तर ऍडिशन या ऑपरेटरसाठी, या ऍडिशन ऑपरेटरसाठी दिस इज अ लेफ्ट ऑपरंड अँड दिस इज राईट ऑपरंड. मग त्यामध्ये ऍडिशनला सुरुवातीला घ्यावं लागेल, त्यानंतर लेफ्ट ऑपरंड घ्यावा लागेल आणि त्यानंतर राईट ऑपरंड घ्यावा लागेल. सो ऍडिशन देन ए मल्टिप्लाय बी सी. दिस इज द फायनल आन्सर. समजा ह्याचं आपल्याला पोस्टफिक्स करायचं असतं, लगेच बघून टाकू आपण पोस्टफिक्स. तर आपण काय केलं असतं? ए ऍडिशन आहे तसं ठेवलं असतं. पोस्टफिक्स सुरुवातीला आपण ह्या पार्टचं केलं असतं, बी सी मल्टिप्लाय. ठीक आहे, आणि मग ऍडिशन हा जर ऑपरेटर आहे तर ऍडिशन साठी परत ए हा लेफ्ट ऑपरंड आहे आणि बी सी मल्टिप्लाय हा राईट ऑपरंड आहे. मग त्यामध्ये आपण त्याचं परत पोस्टफिक्स करणार आहोत. मग ए लेफ्ट ऑपरंड लिहिला, त्यानंतर राईट ऑपरंड लिहिला आपण. ठीक आहे, बी सी मल्टिप्लाय ऑपरेटर अँड देन ऍडिशन. ठीक आहे, सो दिस इज द पोस्टफिक्स ऑफ द एक्सप्रेशन. प्रिफिक्स विचारलं तर हे आन्सर आहे, पोस्टफिक्स विचारलं तर हे आन्सर आहे. आता काही विचारलं तरी आपल्याला करता येईल, म्हणून आपण हे मुद्दाम एक्झाम्पल बघितलं. आता दिलेल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रिफिक्स विचार, मग ऍडिशन ए मल्टिप्लाय बी सी. दिस इज द फायनल आन्सर. सो आन्सर, so answer should be addition A multiply B C. D is the correct answer. Which of the following is not the correct statement for stack data structure? Arrays can be used to implement the stack. Yes, हे correct आहे. Stack follows FIFO. Wrong. Queue follows FIFO. First in first out. Stack follows last in first out. So हे येऊ शकतं. पुढचे ऑप्शन्स बघू. Elements are stored in a sequential manner.
हे करेक्ट आहे, हे इनकरेक्ट नाही, नॉट करेक्ट विचारलंय आपल्याला, म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट काढायचं आहे. टॉप ऑफ द स्टॅक कंटेन्स द लास्ट इन्सर्टेड एलिमेंट. ओके, इट इज ऑल्सो करेक्ट. करेक्ट ऑप्शन म्हणतो आता मी. हे आपल्याला इथे नॉट करेक्ट स्टेटमेंट विचारलंय, मग त्याच्यासाठी करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? बी. स्टॅक फॉलोज फिफो. If the elements 1, 2, 3, 4 are added in a stack, what would be the order of the remove? ठीक आहे. आता ज्या ऑर्डरने दिलेले आहेत आपल्याला त्या ऑर्डरनेच आपण काय करणार आहोत? ऍड करणार आहोत. तेव्हा एलिमेंट पहिलं कोणता आहे? 1 ला ऍड करू, त्यावर 2 ला ऍड करू, त्यानंतर 3 ला ऍड करू, त्यानंतर 4 ला ऍड करू. बरोबर आहे. मग आपण जेव्हा रिमूव्ह करू त्याला टॉप मोस्ट एलिमेंट आधी बाहेर काढतो आपण. लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट एलिमेंट कोणतं होतं? 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1. 4 3 2 1 रिव्हर्स होणार आहे आपला पार्ट. ठीक आहे. सो सी इज द आन्सर. व्हॉट इज द आउटकम ऑफ प्रिफिक्स एक्सप्रेशन? त्याला इव्हॅल्युएट करायचं आहे आपल्याला आणि आउटकम काढायचं आहे. ठीक आहे. आता हे करत असताना तुम्हाला शिकवलंय की तुम्ही एक्सप्रेशन इव्हॅल्युएशन कसं करायचं. स्टॅकवर घेऊन जायचं आणि स्टॅकवर घेऊन गेल्यानंतर काय करायचं आपण, या ऑपरेटर असेल समजा आपल्याकडे तर आपण ॲरे मध्ये ठेवतो आणि जर ऑपरँड असतील तर काय करतो आपण, त्याचं ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके, त्याचा वापर करायचा आणि इव्हॅल्युएट करायचा. ठीक आहे. हे तुम्हाला जमेल, ऑलरेडी आपण असे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. The minimum number of stacks required to implement a stack. This is actually this is not a correct question. Actually असा क्वेश्चन पाहिजे होता की the minimum number of stacks required to implement a queue or some other data structure. त्यासाठी क्वेश्चन पाहिजे होता, तेव्हा त्याचा आन्सर 2 आलं असतं. In the queues 1 is required. Right. Okay. So minimum, the question should be the minimum number of stack required to implement a queue. ठीक आहे. इथे हे चुकलं आहे बघा. ऍक्च्युअली काय क्वेश्चन पाहिजे? द मिनिमम नंबर ऑफ स्टॅक्स रिक्वायर्ड टू इम्प्लिमेंट अ क्यू. क्यूला इम्प्लिमेंट करण्यासाठी किती स्टॅक लागतात? कमीत कमी किती स्टॅक लागतात? तर 2 स्टॅक लागतात. आणि का? ओके, तर त्याचं कारण असं आहे की स्टॅक मध्ये आपल्याकडे एकच पॉइंटर असतो, क्यू मध्ये आपल्याकडे 2 पॉइंटर असतात. मग जर आपण 2 स्टॅक वापरले तर एका स्टॅकचा जो टॉप पॉइंटर आहे तो रिअर म्हणून काम करेल, दुसऱ्या स्टॅकचा टॉप पॉइंटर फ्रंट म्हणून काम करेल आणि त्याचं कॉम्बिनेशन घेऊन आपण क्यू म्हणून त्याला इम्प्लिमेंट करू शकतो. तेव्हा 2 स्टॅकचा वापर करून आपण एक नवीन क्यू बनवू शकतो. इट इज पॉसिबल. सो in queue 1 stack is required for NQ operation. You can see the answer. And another stack will be used for a DQ operation. पण हे कशासाठी? क्यू बनवण्यासाठी. तेव्हा इथे क्वेश्चन मध्ये काय पाहिजे होतं? इम्प्लिमेंट अ क्यू पाहिजे. ठीक आहे. इज इट क्लिअर? हर्षलक्ष्मी, क्वेश्चन आहे, हा जो क्वेश्चन आहे तो गेट एक्झामला असा क्वेश्चन आलेला आहे आधी. तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर ती परीक्षा देता, ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट ऑफ इंजिनिअरिंग. त्यांना IIT किंवा NITs मध्ये जायचं असतं किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायची असते, त्यांच्यासाठी एक्झाम असते, त्यामध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. कदाचित तुम्हाला विचारला जाणार नाही, पण तू जर आला जर क्वेश्चन तर त्या क्वेश्चन मध्ये असं असलं पाहिजे, द मिनिमम नंबर ऑफ स्टॅक्स रिक्वायर्ड टू इम्प्लिमेंट अ क्यू. It should not be a implement the stack. It is, and the answer should be 2. आणि का 2 ते आता तुम्हाला मी सांगितलं. नेक्स्ट, which one of the following node is considered the top of the stack if the stack is implemented using the linked list? Which one of the following node considered to be top of the stack if the stack is implemented using a linked list? लिंक लिस्टचा वापर करून जर स्टॅक आपण इम्प्लिमेंट केला तर कोणता नोड टॉप नोड पकडावा, असा क्वेश्चन विचारलेला आहे. आता लिंक लिस्ट मध्ये माहिती आहे तुम्हाला, सुरुवातीचा नोड जो असतो हेड किंवा स्टार्टने पॉइंट केला जातो. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा नोड येतो, त्यानंतर त्याच्या पुढचा नोड येतो. जो लास्ट नोड असतो त्याचा ऍड्रेस नन असतो सिंगली लिंक लिस्ट मध्ये. ठीक आहे. परंतु तो लास्ट नोड जो असणार आहे, तो लास्ट नोड काय आहे की लास्ट नोडचा अर्थच असा आहे की सगळ्यात शेवटी आलाय तुमच्या लिंक लिस्ट मध्ये, म्हणून तो लास्ट नोड आहे ना, सगळ्यात शेवटी आलेला आहे. आणि स्टॅक मध्ये काय प्रिन्सिपल आहे, जो नोड सगळ्यात शेवटी आलेला असतो त्याला सुरुवातीला बाहेर काढायचं असतं स्टॅक मध्ये,
त्याला सुरुवातीला बाहेर काढायचं असतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो स्टॅकचा जो टॉप पॉइंटर आहे तो कुठे असला पाहिजे, तर लास्ट नोडकडे असला पाहिजे, तर तो सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडेल. सो इथे विचारलाय काय, विच वन ऑफ द फॉलोइंग नोड कन्सिडर द टॉप ऑफ द स्टॅक इफ द स्टॅक इज इम्प्लिमेंट युझिंग लिंक लिस्ट. लिंक लिस्टचा वापर करून जर स्टॅक इम्प्लिमेंट केला तर त्यामध्ये त्या स्टॅकचा टॉप कुठे असला पाहिजे. जर लिंक लिस्टचा वापर करून जर आपण केला, ॲरेचा वापर करून नाही, लिंक लिस्टचा वापर करून जर आपण स्टॅक इम्प्लिमेंट केला तर त्यामध्ये स्टॅकचा टॉप पॉइंटर हा लास्ट नोडकडे असला पाहिजे, कारण लास्ट नोडला तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, बाहेर काढायचं असतं. आपण ॲरेचा वापर करून केला तर काय करतो, समजा आपल्या ॲरेची साईज जर 5 असेल तर 0th इंडेक्स 1, 2, 3 अँड 4th इंडेक्सला जे एलिमेंट असतं तिथे आपण टॉप ठेवतो आपला. ओके, पूर्ण ॲरे भरलेला असताना, आणि त्याला आपण बाहेर काढतो. म्हणजे लास्ट इंडेक्स जो आहे आपल्या ॲरेचा त्याच्यातनं आपण काय करतो, टॉपला काय करतो तिथे सेट करतो, आणि मग आपण काय करतो, नवीन एलिमेंटला काय करतो, रिमूव्ह करतो, किंवा नवीन एलिमेंटला ऍड करतो किंवा रिमूव्ह करतो, जे काय आपल्याला ऑपरेशन करायचं असेल ते. ठीक आहे. सो इट शुड बी लास्ट नोड. आणि हाच क्वेश्चन जर तुम्हाला क्यू साठी विचारला तर काय येणार आहे, क्यू मध्ये इट शुड बी फर्स्ट नोड, कारण फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे. ठीक आहे. इज इट क्लिअर? इज दिस क्वेश्चन इज क्लिअर हर्षलक्ष्मी? ठीक आहे. तुम्हाला हा असा क्वेश्चन आला समजा, विच वन ऑफ द फॉलोइंग नोड इज कन्सिडर द रियर ऑफ द क्यू इफ रियर इज इम्प्लिमेंटेड युजिंग लिंक लिस्ट. मग तिथे काय येणार आन्सर, फर्स्ट नोड येणार. इथे काय आलं पाहिजे, स्टॅक साठी विचारलं तर लास्ट नोड. Okay. Here they have given the answer as A. The first node. As we know, the last inserted element in the stack is considered as the top of the stack. Okay. Added to the linked list is always at the beginning of the list. Therefore, ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बिगिनिंग मध्ये जर आपण ऍड करत असू तर बिगिनिंग मध्ये करत असू तर फर्स्ट नोड येईल, परंतु जर आपण पुढे ऍड करणार असू तर लास्ट नोड येईल. ते थोडंसं ॲम्बिग्युअस आहे, जनरली आपण पुढे ऍड करतो. ठीक आहे. रेअरली तुम्हाला हा क्वेश्चन येईल, तुम्ही त्यांच्याप्रमाणेच चाला, कारण ते जास्त एक्सपर्ट आहेत या गोष्टीमध्ये. सो आन्सर शुड बी, यू कॅन ट्रीट आन्सर ॲज अ ए फर्स्ट नोड. ठीक आहे. सो कन्सिडर द फॉलोइंग स्टॅक इम्प्लिमेंटेड युझिंग स्टॅक. ठीक आहे. Define size 11. Then what would be the maximum value of the top that does not cause the overflow of the stack? Does not cause the overflow of the stack. साईज दिली आपल्याला 11 आणि 0 पासून 10 पर्यंत एलिमेंट असतील तर मॅक्झिमम शुड बी 10. ठीक आहे. का 10 म्हटलंय, कारण आपल्याकडे साईज 11 आहे त्या स्टॅकची, म्हणजेच त्या ॲरेची, तर 0th इंडेक्स पासून 10th इंडेक्स पर्यंत एलिमेंट येतील. 0 ते 10 अशी 11 एलिमेंट्स येतील, आणि मग 10th इंडेक्स पर्यंत एलिमेंट इन्सर्ट करता येतील. 11व्या इंडेक्सला एलिमेंट इन्सर्ट करायचा प्रयत्न केला तर ओव्हरफ्लो. बट दॅट डज नॉट कॉज द ओव्हरफ्लो ऑफ द स्टॅक, इट शुड बी 10. 10 पर्यंत ओव्हरफ्लो होणार नाही, 10च्या पुढे गेलो तर ओव्हरफ्लो होईल. सो आन्सर शुड बी डी. What is the another name for the circular queue among the following options? Square buffer, rectangle buffer, ring buffer. It is ring buffer. It is a theoretical question. सर्क्युलर क्यूला आपण रिंग बफर सुद्धा म्हणतो. आता ऍक्च्युअली हे डिजिटल टेक्निक मध्ये आलेलं नाव आहे, डीटीई सब्जेक्ट मध्ये आहे. इट इज पॉसिबल दे विल आस्क सम क्वेश्चन रिलेटेड टू डीटीई ऑल्सो. इट इज अ रिंग बफर. If the elements 1, 2, 3, 4 inserted in a queue, what should be the order of removal? मगाशी आपल्याला हाच क्वेश्चन आला होता, पण स्टॅक साठी होता. 1, 2, 3, 4 जर स्टॅक मध्ये असेल तर रिव्हर्स डिरेक्शन मध्ये एलिमेंट्स येतील, क्यू मध्ये असेल तर त्याच डिरेक्शन मध्ये एलिमेंट्स येतील. 1, 2, 3, 4. आन्सर शुड बी ए. फर्स्ट इन फर्स्ट आउट. जे एलिमेंट सुरुवातीला इन्सर्ट केलाय तेच एलिमेंट सुरुवातीला बाहेर पडेल. ठीक आहे, कारण क्यू आहे आता. A list of elements in which NQ operation takes place from the one end and DQ operation takes place from one end. ठीक है.
ओके, दॅट इज इट शुड बी क्यू. हे क्यू मध्येच होऊ शकतं. एन क्यू एका बाजूला होतं रिअर एंडला आणि डी क्यू दुसऱ्या बाजूला म्हणजे फ्रंट एंडला होतं. इट इज क्यू. इट इज नॉट अ स्टॅक. इट इज नॉट अ बायनरी ट्री. इट इज नॉट अ लिंक्ड लिस्ट. Answer should be C. Which of the following principle does Q uses? Q uses FIFO principle. Answer should be B. Which one of the following is not the type of the queue? Linear queue is there, circular queue is there, double-ended queue. Double-ended queue आहे आपल्याकडे ना, single-ended queue. I think answer should be D. Single-ended queue. Linear queue is there, circular queue is there. हे दोन्ही क्यू तुमच्या करिक्युलम मध्ये आहेत. अजून एका टाईपचा क्यू असतो तो म्हणजे डबल एंडेड क्यू. इट इज नॉट पार्ट ऑफ युअर करिक्युलम, ओके, बट इट इज अ टाईप ऑफ क्यू. ओके, अँड लास्ट ऑप्शन इज नॉट देअर. सिंगल एंडेड क्यू अवेलेबल नसतो. सिंगल एंडेड क्यू म्हणजेच एक प्रकारे लिनियर क्यू आहे. सो दिस टाईप इज नॉट अवेलेबल. आन्सर शुड बी डी. Which one of the following is the overflow condition if a linear queue is implemented? तुम्हाला माहित आहे, क्लिअर कट आहे, डायरेक्टली आन्सर आहे याचा. काय असणार आहे याचा आन्सर? ओव्हरफ्लो कधी चेक करतो आपण? इन्सर्शन करताना. ठीक आहे, म्हणजे इन्सर्शन म्हणजे रिअर पॉइंटरचा विचार केला पाहिजे आपण. तो ही कंडिशन होऊ शकत नाही, ही पण होऊ शकत नाही. ऑप्शन सी अँड ऑप्शन डी. ऑप्शन सी आणि ऑप्शन डी मध्ये ओव्हरफ्लो कधी होणार आहे? ज्या वेळेला आपण मॅक्झिमम साईज पर्यंत पोहोचणार आहोत त्यावेळेला ओव्हरफ्लो होणार आहे. तो आन्सर काय शुड बी काय असणार आहे? सी. ओके, मॅक्स -1 ला आपण थांबलं पाहिजे, त्याच्यावर गेलो आपण तो ओव्हरफ्लो होऊ शकतो. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द ओव्हरफ्लो कंडिशन इफ अ सर्क्युलर क्यू इज इम्प्लिमेंटेड? लिनियर क्यू मध्ये जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये थोडासा चेंज केला की सर्क्युलर क्यू ची कंडिशन येते. फक्त मॉड साइन घेऊन यायचं आपण त्यामध्ये. ठीक आहे, बघा ऑप्शन्स. रिअर इक्वल टू मॅक्स -1 नो, मॉड्युलस ऑपरेटर नाही इथे. रिअर इक्वल टू मॅक्स हे पण नाही. फ्रंट इक्वल टू रिअर +1 mod max, and last is the none of the above. Okay, so answer should be इथे मॉड आहे बघा, मॉड मॅक्स. मॅक्स म्हणजे मॅक्स साइज. रिअर इक्वल टू फ्रंट इक्वल टू रिअर +1 mod x. ठीक आहे, the time complexity of NQ ऑपरेशन इन क्यू इज. क्यू मध्ये एनक्यू ऑपरेशन करायचं आहे म्हणजे इन्सर्शन ऑपरेशन करायचं आहे, त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे, मग आन्सर काय येणार याचा? O ऑफ 1. कारण आपण दरवेळेला नवीन एलिमेंट सुरुवातीला ऍड करतो आणि O ऑफ 1 म्हणजेच काय? कॉन्स्टंट टाइम लागतो आपल्याला. दॅट इज O ऑफ 1. विच ऑफ द फॉलोइंग डिटरमाइन्स द नीड ऑफ सर्क्युलर क्यू? फर्स्ट इज अवॉइड वेस्टेज ऑफ मेमरी. येस, इट इज पॉसिबल. एक्सेस द क्यू युझिंग प्रायोरिटी, हे होऊ शकत नाही. फॉलोज द फिफो प्रिन्सिपल, हे होऊ शकत नाही. फिफो प्रिन्सिपल लिनियर क्यू मध्ये पण फॉलो केला जातो. ठीक आहे, नन ऑफ द अबाव. आन्सर शुड बी ए. इट अवॉइड्स द वेस्टेज ऑफ मेमरी. लिनियर क्यू मध्ये वेस्टेज होतं मेमरीचं. का होतं तुम्हाला माहित आहे, सर्क्युलर क्यू मध्ये ते होत नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट वे टू इन्क्रीमेंट द रिअर एंड इन अ सर्क्युलर क्यू? कोणता करेक्ट वे आहे रिअर एंडला इन्क्रीमेंट करण्याचा? हा होऊ शकत नाही कारण मॉड ऑपरेटर नाही. सर्क्युलर क्यू आहे म्हणजे मॉड ऑपरेटर आला पाहिजे. ऑप्शन बी पॉसिबली होऊ शकतो, ऑप्शन सी होऊ शकत नाही आणि ऑप्शन डी तर नन ऑफ द अबाव आहे. सो आन्सर शुड बी बी. रिअर +1, रिअरला इन्क्रीमेंट करायचं तर रिअर +1 बट मॉड मॅक्स आहे. हे सगळं आपण डिस्कशन केलं आहे. याचं बुकमध्ये पण तुम्हाला मिळेल, मॅन्युअलमध्ये पण दिलेलं आहे. तर ही कंडिशन परत एक्सप्लेन करण्यासाठी खूप वेळ जाईल. ज्यांना मी येत नसेल त्याने मॅन्युअल वाचा किंवा रेकॉर्डेड सेशन बघून घ्या. आपल्याला जर लिनियर क्यू साठी विचारलं असतं तर आन्सर ए आलं असतं. सर्क्युलर क्यू मध्ये विचारलं असेल तर आन्सर बी येईल. आपल्याला सर्क्युलर क्यू साठी विचारलंय त्यामुळे आपल्याला आन्सर काय येईल? आन्सर बी येईल. अप टू दिस पार्ट एनी डाऊट इज देअर? आपण 35 क्वेश्चन पर्यंत कंप्लीट करू, नंतर बघू आपण अजून किती करता येतं. कन्सिडर द फॉलोइंग कोड. विच ऑपरेशन डज द अबाव कोड परफॉर्म? आपण कोड कडे बघू एकदा. कोड मध्ये एक फंक्शन आहे, FUN नावाचं फंक्शन दिलं आहे, ज्यामध्ये आधी इज एम्प्टी चेक केलंय. आता इज एम्प्टीचा अर्थ असा की प्रॉबेबली इथे डिलिशन केलं जात असेल, म्हणजेच DQ ऑपरेशन केलं जाऊ शकतं, तरच आपण एम्प्टी चेक करतो, अदरवाईज आपण एम्प्टी चेक करत नाही.
ओके, आता आपण एल्स पार्ट मध्ये जाऊ. इज एम्प्टी असेल तर आपण काय करणार, रिटर्न -10 म्हणजे ब्लँक व्हॅल्यू रिटर्न करणार. एल्स मध्ये एम्प्टी नसेल तर इथे आलो आपण आणि फ्रंटला आपण इन्क्रीमेंट करतो. याचा अर्थ काय, इट शुड बी अ डीक्यू ऑपरेशन. एनक्यू असेल तर आपण काय चेक केलं असतं, काय की चेक केलं असतं, एम्प्टीच्या विरुद्ध चेक केलं असतं, इज फुल चेक केलं असतं. तसं जर असतं तर एनक्यू ऑपरेशन आलं असतं. इन दिस केस वी आर चेकिंग एम्प्टी कंडिशन and we are working on front pointer, so it should be a DQ operation. We will see the answer. Both B and C. Okay, yes. दोन्ही आहेत. B मध्ये DQ ऑपरेशन दिलंय, C ऑप्शन मध्ये रिटर्न द फ्रंट एलिमेंट. येस, इट रिटर्न्स द फ्रंट एलिमेंट ऑल्सो. राईट. DQ ऑपरेशन मध्ये आपण रिटर्न पण करतो फ्रंट एलिमेंट. सो बोथ आर द करेक्ट आन्सर. ऑप्शन इज D, B and C. In the linked list representation or implementation of Q, where will the new element be inserted? नवीन एलिमेंट आपण कुठे इन्सर्ट करणार आहोत, पण कशामध्ये, लिंक लिस्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ द क्यू. ऍक्च्युअली दिस इज नॉट अ पार्ट ऑफ ऍक्च्युअली युअर करिक्युलम बिकॉज यू आर हॅव्हिंग ओनली array implementation of a queue. Okay, still we will see it. The answer is टेल पोझिशन ऑफ द लिंक लिस्ट. आता मगाशी आपण बघितलं स्टॅक साठी तिथे स्टार्ट नोड म्हटलं होतं त्यांनी. मग इथे आपल्याला बरोबर विरुद्ध आन्सर येणार, दॅट इज अ टेल पोझिशन. टेल म्हणजेच काय, एंड नोड और लास्ट नोड. हाऊ मेनी क्यूज आर रिक्वायर्ड टू इम्प्लिमेंट अ स्टॅक? हाऊ मेनी क्यूज आर रिक्वायर्ड टू इम्प्लिमेंट अ स्टॅक? It is not a directly answer. The question should be how many stacks are required to implement a queue. क्यू इम्प्लिमेंट करण्यासाठी किती स्टॅक लागतात असं विचारलं पाहिजे होतं, त्याला 2 स्टॅक लागतात. ठीक आहे, असं जनरली आपण या पद्धतीने काम करत नाही, परंतु जर करायचंच असेल तर त्याचा आन्सर बघा. आन्सर इज बी, बिकॉज 1 क्यू इज रिक्वायर्ड टू परफॉर्म द पुश ऑपरेशन and other क्यू इज रिक्वायर्ड टू परफॉर्म द पॉप ऑपरेशन. So it is 2 again. Answer is 2. Which one of the following is not the application of a queue data structure? Resource shared between various systems. Yes, it is the application. Data is transferred asynchronously. Asynchronous data transfer is the application. Load balancing. Yes, it is also application. Balancing of the symbols. Probably answer should be D. Yes, answer is D. Which of the following option is true if implementation of a queue is from the linked list? ठीक आहे, आता हा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली विचारला जाणार नाही की इट इज ऍडव्हान्स डेटा स्ट्रक्चरचा पार्ट आहे. इट इज अ पार्ट ऑफ ऍडव्हान्स डेटा स्ट्रक्चर, सो अवॉइड इट. यू कॅन सी द आन्सर, बट answer is both A and B. In NQ operation, new nodes are inserted from the beginning, and DQ operation, nodes are removed from the end. Yes. And in Q operation, new nodes are inserted from the end. In the DQ operation, nodes are deleted from the beginning. दोन्ही पेने आपल्याला करता येतात. The necessary condition to be checked before deletion from the queue is, डिलिशन करायच्या आधी क्यू मधून आपल्याला काय चेक करावं लागतं, अंडरफ्लो चेक करावं लागतं. आन्सर शुड बी बी. आणि प्रत्येकासाठी आहे, स्टॅक मध्ये पण आपल्याला अंडरफ्लो चेक करावा लागतो. विच डेटा स्ट्रक्चर इज द बेस्ट फॉर इम्प्लिमेंटिंग अ प्रायोरिटी क्यू? प्रायोरिटी क्यू इम्प्लिमेंट करण्यासाठी जनरली आपण हिप वापरतो. आन्सर शुड बी डी. येस, इट इज अ हिप डेटा स्ट्रक्चर. हा पार्ट तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आहे, तुम्हाला कुठेही करून बघायचं नाहीये. रिमेंबर द आन्सर हिअर, हिप डेटा स्ट्रक्चर. अगेन इट इज अ पार्ट ऑफ ऍडव्हान्स डेटा स्ट्रक्चर. Which of the following principle is used if two elements in the priority queue have the same priority? जर 2 एलिमेंट्सची प्रायोरिटी इक्वल असेल तर आपण काय करणार आहोत, फिफो वापरणार आहोत, फर्स्ट इन फर्स्ट आउट वापरणार आहोत. ठीक आहे, जो सुरुवातीला आला त्याला सगळ्यात आधी प्रेसिडेन्स देणार आहोत. थोडक्यात काय सांगायचं आहे तुम्हाला की समजा रेल्वे रिझर्वेशन काउंटरवर 2 व्यक्ती एकाच ट्रेनचं बुकिंग करण्यासाठी आल्या असतील. लेट अस सपोज जनशताब्दी एक्सप्रेसचं बुकिंग करण्यासाठी आल्या असतील, एकाच दिवशीची ट्रेन. 22/3/2021 ची ट्रेन संध्याकाळी 4 वाजता सुटणारी, आणि त्याचं रिझर्वेशन करण्यासाठी 2 व्यक्ती आल्या असतील, कुडाळ टू रत्नागिरी, कुडाळ टू रत्नागिरी. सोर्स अँड डेस्टिनेशन सेम आहे, म्हणजे सेम ट्रॅव्हल रूट आहे, आणि सेम टायमिंग सेम डेटची गाडी त्यांना पकडायची आहे, आणि सेम गाडी पकडायची, ट्रेन नंबर पण आयडेंटिकल आहे. मग अशा केसमध्ये जी व्यक्ती सुरुवातीला येते
त्याला सुरुवातीला तिकीट दिलं जातं, बिकॉज दोघांची प्रायोरिटी इक्वल आहे. सो इफ द टू एलिमेंट्स इज हॅव्हिंग अ सेम प्रायोरिटी, देन जो टाय होतो तो टाय कुठल्या बेसिसवर रिझॉल्व्ह करतो आपण? फर्स्ट इन फर्स्ट आउट बेसिसवर रिझॉल्व्ह करतो. ठीक आहे. आणि हे नेहमीच होतं. समजा एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, त्या एक्झाम मध्ये सुद्धा टाय झाला असेल, इक्वल मार्क पडले सगळ्या दृष्टीने, सगळ्या विषयामध्ये, ओके, त्याची टोटल सुद्धा इक्वल असेल, तर काय केलं जातं? ऑन द बेसिस ऑफ डेट ऑफ बर्थ. जो सुरुवातीला ज्याचा जन्म झालेला असेल त्याला पहिला प्रेसिडेन्स दिला जातो. सो इट इज अ FIFO ऑर्डर, फर्स्ट इन फर्स्ट. Which of the following statement is not true regarding the priority queue? Processes with different priority can be easily handled. Not true विचारलंय, आपल्याला व्यवस्थित वाचायचं आहे काय विचार. Easy to implement. It is not easy to implement. It is not true actually. Probably it is not true. Deletion is easier and none of the above. Processes with different priority can be easily handled. It is true. वेगवेगळ्या प्रायोरिटीचे प्रोसेसेस इझिली हँडल करता येतात. तर हे ट्रू आहे, आपल्याला नॉट ट्रू विचारलंय. इझी टू इम्प्लिमेंट, देन डिलिशन इज इझियर. सो आन्सर शुड बी डिलिशन इज इझियर. की डिलिशन करणं खूप इझी आहे असं त्यांचं म्हणणं आहे, ते रॉंग आहे. डिलिशन एवढं इझिली करता येत नाही. But in a worst case, deletion is not easier as we have to traverse n elements until the element is free. कधीपासून येत नाहीये? आत्ताच येत नाही की मगासपासून? हॅलो हॅलो हॅलो. वेळ येत नव्हता की आत्ताच येत नाही? कुठला क्वेश्चन पण जरा. ओके, आता येतो का? आता हा 40 पर्यंत समजलाय ना? काही डाऊट नाही ना 40 पर्यंत? हा, चला 41 कडे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू रिगार्डिंग द प्रायोरिटी क्यू? ठीक आहे, तर प्रायोरिटी क्यू मध्ये ज्या वेगवेगळ्या प्रायोरिटी असतात त्याच्यानुसार हँडल करणं सोपं असतं, हे ट्रू आहे. नॉट ट्रू येणार नाहीये, तर ऑप्शन ए येऊ शकत नाही. ऑप्शन बी मध्ये इझी टू इम्प्लिमेंट करता येतं, कारण प्रायोरिटीच्या बेसिसवर आपण त्यांचं रँकिंग करू शकतो. सो दिस इज नॉट ट्रू, हे होऊ शकत नाही. नॉट ट्रू आपल्याला विचारलंय, सो ऑप्शन बी इज ऑल्सो ट्रू. Option C is deletion is easier. Deletion is not easier. So this is not true. Option C should be our answer. ठीक आहे, एक्सप्लेनेशन पण खाली दिलंय, आपण बघितलंय. A linear data structure in which insertion and deletion operations can be performed from both the ends. दोन्ही बाजूने इन्सर्शन डिलिशन करता येतात. ओके, सो इट इज as per my knowledge it should be DQ. येस, इट इज DQ. अगेन DQ इज नॉट पार्ट ऑफ युअर करिक्युलम, किंवा असा क्वेश्चन येणार नाही, परंतु माहिती असावं की समजा आलाच क्वेश्चन तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, पण तुमच्या आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारले जाणार नाही. याचं करेक्ट आन्सर काय? DQ. ठीक आहे, नेक्स्ट. इन द DQ इम्प्लिमेंटेशन, अगेन इट इज नॉट देअर. Okay, we will skip it. Which of the following data structure allows you to insert the elements from both the ends while deletion from only one end? Again, this is also part of higher data structure. Generally it is output restricted queue. Yes, output restricted queue, that is the answer is B. What would be the output after performing following operations in DQ? DQ आपण स्किप करू, आपण DQ ची काही गरज नाही, आपल्याला करता येईल, परंतु उगाच जो पार्ट नाहीये तो अननेसेसरी पार्ट बघण्याची गरज नाही आपल्याला. In a circular queue implementation using array of size 5, the array index starts with 0 where front and rear values are 3 and 4 respectively. Determine the array index at which insertion of the next element will take place. हर्षलक्ष्मी म्यूट करून ठेवा, म्हणजे डिस्टर्बन्स येणार नाही आपल्याला. ॲरेची साईज 5 दिली आहे, ॲरे इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो, 0 to 4 एलिमेंट्स आहेत, आणि आपला फ्रंट अँड रिअर 3 and 4 ला आहे. ठीक आहे, आपण ह्याला ड्रॉ करून घेऊ एकदा, त्यानंतर आपण याचं काम करू. ठीक आहे, तर मी इथे पेंट ॲप्लिकेशनचा वापर करतो.
आपल्याला काय दिलंय बघा, आपल्याला इथे दिलंय की आपल्या क्यू ची साईज 5 आहे. 5 साईज असला क्यू ड्रॉ करून घेऊ आपण. हे पटापट करता आलं पाहिजे तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये, बिकॉज यू हॅव टू सॉल्व 30 क्वेश्चन्स, मिनिमम 30 क्वेश्चन्स आउट ऑफ 40 क्वेश्चन. त्यातले काही क्वेश्चन्स डायरेक्ट असणार आहेत, काही क्वेश्चन थोडे टिपिकल आहेत. आणि तुम्हाला काय दिलंय त्यामध्ये अजून पुढचं तुम्ही वाचू शकता. तुम्हाला असं दिलेलं आहे की तुमच्या क्यू ची साईज 5 आहे, इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो आणि फ्रंट अँड रिअरच्या व्हॅल्यू 3 अँड 4 आहे. त्या फ्रंटची व्हॅल्यू 3 आहे, इथे आपला फ्रंट आहे, आणि रिअरची व्हॅल्यू 4 आहे, इथे आपला रिअर आहे. आता कोणता क्यू दिलाय ते पण बघायचं. ना सर्क्युलर क्यू इम्प्लिमेंटेशन म्हटलंय आपल्याला, तेव्हा सर्क्युलर क्यू आहे, लिनियर क्यू नाहीये. आणि आता प्रश्न विचारलाय, डिटरमाइनिंग द ॲरे इंडेक्स ऍट विच इन्सर्शन ऑफ द नेक्स्ट इलेमेंट विल टेक प्लेस. तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला इंडेक्स शोधायचा आहे ज्या ठिकाणी येणारा नवीन इलेमेंट इन्सर्ट केलं जाईल, येणारा नवीन इलेमेंट इन्सर्ट केलं जाईल. काळजीपूर्वक बघा, तुमचा फ्रंट कुठे आहे बघा, इंडेक्स 3 कडे, तुमचा रिअर इंडेक्स 4 कडे. सोपा असतो क्वेश्चन, अंडरस्टँड करता आला पाहिजे. आता मला सांगा, रिअर इंडेक्स नेहमी काय करतो, रिअर इंडेक्स सांगतो की इन्सर्शन कुठे झालंय आपलं, आणि फ्रंट सांगतो की डिलिशन कुठपर्यंत झालंय. ज्या अर्थी फ्रंट इंडेक्स 3 ला आहे त्या अर्थी तुमचा इलेमेंट 0 डिलीट झालेला आहे, हे व्हॅकंट आहे, इंडेक्स 0 आहे, व्हॅकंट आहे, इंडेक्स 1 व्हॅकंट आहे, इंडेक्स 2 पण व्हॅकंट आहे, म्हणून तुमचा फ्रंट इंडेक्स 3 ला आला. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल इंडेक्स 3 ला फ्रंट आला तर रिअर इंडेक्स 4 ला कसा काय गेला, रिअर इंडेक्स 1 ला असला पाहिजे होता, बरोबर आहे. सुरुवातीला इलेमेंट इन्सर्ट करत गेलो होतो आपण, पण त्यानंतर इलेमेंट काय केली आपण, डिलीट पण केली. इलेमेंट डिलीट केल्यामुळे फ्रंट काय झाला आपला, इंडेक्स 0 कडे होता सुरुवातीला, इंडेक्स 1 कडे गेला, 2 कडे गेला, नंतर इंडेक्स 3 कडे गेला. त्यामुळे फ्रंट आपला अपडेट झाला. फ्रंट इज अपडेटेड फ्रॉम इंडेक्स 0 to index 1, index 1 to index 2, and index 2 to index 3, because we have deleted first 3 elements. These are the 3 vacancies which are created, right? So currently our front is at index 3, so there exists element at index 3. Okay, you can assume any value. Let us suppose v1, value v1. So element is present at index 3 as well as element is also present at index 4. Hence rear pointer is at index 4. Now the question is, what is the location, okay, at which new element can be inserted? And this is in a circular queue. This is important. If it is a linear queue, then in case of linear queue you cannot insert one more element, because size of the array is 5 and you have reached to maximum size of the array. Size of the array is 5 means max minus 1. Max minus 1 is the maximum part. You can insert the element up to max minus 1, max size minus 1, and you have reached at max size minus 1, so you cannot insert one more element. If the size of the array is 5, then you can insert the element from index 0 to index 4 in case of linear queue. And if you consider it as a linear queue, then you have already reached at index 4, so you cannot insert a new element. But if you consider the circular queue as per the question, then there is a possibility to insert a new element. So, and you can insert a new element, okay, at the index 0. Okay, because rear is updated as rear is equal to new rear equal to, okay, previous rear is 4 plus 1, okay, mod max size of the, max size means size of the queue or size of the array. Max size is 5. So 5 mod 5, and 5 mod 5 is 0, modulus operator. 5 mod 5 is 0. So new rear is at index 0. So you can insert a new element here. You can insert it. Okay, because it is a circular queue. If the same question is asked for a linear queue, then you can give the answer as you cannot insert a new element, because you have already reached to a maximum indices. But if the question is asked for a circular queue, then new element is inserted at index 0. Intentionally they have asked for a circular queue. Okay, they want to check it whether you understand the concept of circular queue or not. That's why they have asked this question intentionally. So in this case, the correct answer is at index 0. Index 0. Yes, answer is B. Here you can see.
If circular queue is implemented using an array having size max size in which array index starts with 0, front points to the first element in the queue. Again, this is a circular queue. Note it. Rear points to the last element in the queue. Which one of the following condition is used to specify the circular queue is empty? You want to check whether the circular queue is empty or not. Okay, so you cannot use the first condition. This condition can be used when you don't have any element in the array, but they have already said to you that first point to the first element in the queue, rear points to the last element in the queue. It means that elements are already present in the array. Elements are already present in the queue, so it will not be front equal to rear equal to -1. It should be some other condition. There are two conditions. Okay, condition. Actually, the condition should be front equal to rear plus 1 mod max size, but they have considered the first condition only. Okay, that is okay. The answer they have given is A, but correct answer should be front equal to rear plus 1 mod max size. Next, consider the following implementation. Consider the implementation of a singly linked list having the head pointer only in the representation. Which of the following operations can be performed in order of 1? कांस्टेंट टाइम में हम कौन से ऑपरेशन कर सकते हैं ये पूछा है हमें, ठीक है। तो आंसर देखो इसका, ये आंसर है बी, second and third. So insertion at the front of the linked list and deletion of the first node in the linked list. This is possible in a constant time. Deletion of the last node in a linked list constant time में नहीं हो सकता, ठीक है। डिलीशन करना है लास्ट नोड का, तो क्या करना पड़ेगा, उसके पहले वाले सारे एलिमेंट्स देखने पड़ेंगे। इसका मतलब क्या, ऑर्डर ऑफ एन टाइम लगेगा। और इंसर्शन करना है एट द एंड ऑफ द लिंक लिस्ट, तो उसमें भी हमें पहले वाले एलिमेंट्स देखने पड़ेंगे, तो वहां पर भी ऑर्डर ऑफ एन कॉम्प्लेक्सिटी आएगा। So only two possibilities, option 2 and option 3. So correct answer is both 2 and 3, option B. Okay, तो आपको पढ़ना है अच्छी तरह से, सेम क्वेश्चन आएंगे, ओके, उसके हिसाब से आपको आंसर करना। What would be the time complexity if user tries to insert an element at the end of the linked list? तो आपको लिंक लिस्ट के एंड में क्या करना है, एलिमेंट को इंसर्ट करना है, तो टाइम कॉम्प्लेक्सिटी क्या आएगा। ये हम मान के चलेंगे कि ये सिंगली लिंक लिस्ट है, दिया नहीं है ना हमें, तो सिंगली लिंक लिस्ट है। और सिंगली लिंक लिस्ट में यदि एंड में यदि एलिमेंट को इंसर्ट करना है तो ऑर्डर ऑफ एन कॉम्प्लेक्सिटी होता है, क्योंकि पहले वाले सारे एलिमेंट्स देखने पड़ते हैं, ठीक है। उन्होंने क्या दिया है वो देखिए, बी, ऑर्डर ऑफ एन। which of the following time complexity to search an element in the linked list? सर्च करना है एलिमेंट को, तो कोई कौन सी टाइम कॉम्प्लेक्सिटी है, ठीक है। ये सर्च करना है तो जरूरी नहीं है ये स्टार्टिंग एलिमेंट ही होना चाहिए सर्च करते समय, ये मिड वाला एलिमेंट भी हो सकता है, लास्ट वाला एलिमेंट भी हो सकता है। तो वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी देखेंगे यदि सर्चिंग की, तो वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ एन होती है, क्या होगी, ऑर्डर ऑफ एन। Worst case time complex to search an element in linked list is order of n. So similarly, you try to solve the remaining questions. Remaining, I think only 10 questions are. We finish it. Okay. 51. Consider the following code. ठीक है, हमें एक स्ट्रक्चर दिया गया है हमेशा की तरह, ये हमने पहले भी देखा है। विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऑप्शन टू क्रिएट अ नोड, ये हमने कोड के समय देखा है। तो जिन्होंने मेरे सी कोड देखे है, रिकॉर्डिंग देखे है, उन्हें ये इजीली आ जाएगा। इतना बहुत ही इजी क्वेश्चन है ये, डायरेक्टली उस कोड में जो हम अलोकेशन करते हैं पॉइंटर के लिए और नोड बनाने के लिए, वो अलोकेशन ही यहाँ पर आपको क्या करना है, यूज करना है। ठीक है, तो मेलॉक तो यूज करना ही है हमेशा आपको, और मेलॉक के साथ आपको क्या करना होता है, ये पॉइंटर नोड बनाना होता है। फिर इसका डेटा टाइप नोड पॉइंटर रहना चाहिए, उसके हिसाब से आपको आइडेंटिफाई करना है। सो आंसर शुड बी सी, दिस इज द करेक्ट रिप्रेजेंटेशन। मेलॉक से हमें नोड की साइज निकालनी होती है और बाद में पॉइंटर डेटा टाइप का पॉइंटर वाला हमें क्या करना होता है, नोड क्रिएट करना होता है। तो नोड पॉइंटर और उसके बाद उसकी मेलॉक की साइज, ये सेम पार्ट मैंने दिया है, कोड एग्जीक्यूशन में है, तो जिन्होंने नहीं देखा है वो देख लो, अदरवाइज ये आप याद रखो कि बहुत बार ये यहाँ पर गलती करते हैं। ये नहीं हो सकता, यहाँ पर पॉइंटर नहीं है, तो ऑप्शन बी नहीं आएगा। ऑप्शन ए में पॉइंटर तो है, लेकिन मेलॉक के अंदर साइज निकालते समय नोड की साइज निकालनी है,
पॉइंटर की साइज नहीं निकालनी है, तो ये इसमें रॉन्ग है। तो ऑप्शन ए इज नॉट करेक्ट, ऑप्शन बी इज ऑल्सो नॉट करेक्ट। तो मेलॉक के अंदर साइज निकालते समय नोड की साइज निकालनी है, ऐसे याद रखना है आपको। और बाहर आपको क्या करना है, पॉइंटर डेटा स्ट्रक्चर यूज करना है, पॉइंटर बनाना है। Okay? So this is option C is the correct answer. Which of the following statement is not true about the doubly linked list? We can traverse in both directions. It is correct. It is true. ये not true नहीं हो सकता. It requires extra space. ये भी true है, उसे ज़्यादा space लगती है. Implementation of doubly linked list easier than singly linked list. Easier तो नहीं होगा, ज़्यादा difficult होगा, ज़्यादा pointer हमें manage करने पड़ेंगे। और लास्ट क्या है, ई स्टोर से एड्रेसेस ऑफ द नेक्स्ट एंड प्रीवियस नोड, ये भी बराबर है। आगे वाला नोड और पहले वाला नोड दोनों के एड्रेसेस रखता है, ये भी बराबर है। सो नॉट ट्रू पूछा है, तो आंसर शुड बी सी। वही है आंसर सी। आप ये एक्सप्लेनेशन बाद में पढ़ लेना, जो मैंने अभी बताया है सेम एक्सप्लेनेशन यहाँ पर है। बट और अदरवाइज आप भी इसे अंडरस्टैंड इजिली कर पाओगे। आपने पढ़े एडवांटेजेस ऑफ सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट, उसमें ये सारे पॉइंट्स आए हुए। What is the maximum number of children that a node can have in a binary tree? बाइनरी ट्री में मैक्सिमम 2 चिल्ड्रन आ सकते हैं। इस टाइप के क्वेश्चन हमने वाइवा में भी देखे हैं। विच वन ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स इज नॉट यूज इन अ बाइनरी ट्री? प्री ऑर्डर करते हैं, पोस्ट ऑर्डर करते हैं, इन ऑर्डर करते हैं, रैंडमाइज ट्रैवर्सल नहीं करते हैं, रैंडमली कुछ ट्रैवर्सल नहीं होता है बाइनरी ट्री में। आंसर शुड बी ए। विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज नॉट ट्रू अबाउट द बाइनरी सर्च ट्री? बीएसटी पूछा है, बाइनरी ट्री नहीं पूछा है। वैल्यू ऑफ अ लेफ्ट चाइल्ड शुड बी लेस देन, बराबर है। लेफ्ट में हमें रूट से छोटे वाले एलिमेंट चाहिए, राइट में बड़े वाले एलिमेंट चाहिए, तो दोनों ए एंड बी दोनों करेक्ट है। लेफ्ट एंड राइट सब ट्रीज शुड बी अ बाइनरी सर्च ट्री, नॉट ट्रू पूछा है अभी। ठीक है, तो पहला ऑप्शन तो ट्रू है, सेकंड भी ट्रू है, सी भी ट्रू है। ओके, लेफ्ट एंड राइट पार्ट भी बाइनरी सर्च ट्री होनी ही चाहिए, तो आंसर इज डी। तीनों ऑप्शंस करेक्ट थे और हमें नॉट ट्रू पूछा था, इसलिए हमारा आंसर क्या आया, डी आया। तो आपको क्वेश्चन पढ़ना है, क्वेश्चन में ट्रू नहीं पूछा है, नॉट ट्रू पूछा है। तो तीनों करेक्ट है, तो ये तो नॉट ट्रू नहीं आएंगे, तो ऑप्शन डी क्या आएगा, हमारा आंसर है। हाउ कैन वी डिफाइन एवीएल? तो एवीएल आपको नहीं है, एवीएल ट्रीज इज एडवांस वर्जन ऑफ अवर बाइनरी सर्च ट्री, जो हाइट बैलेंस ट्री रहती है, ये आपको नहीं है। आप केवल जान के रखो, इट इज अ बाइनरी सर्च ट्री का एडवांस वर्जन है, इसलिए इट इज अ ट्री विच इज अ बाइनरी सर्च ट्री एंड हाइट बैलेंस ट्री। सो आंसर इज ए, बट इट इज नॉट इन योर करिकुलम। Why do we prefer red black tree? Okay, this is not also not there. Okay. Which of the following satisfies the, okay, then what would be the color of the newly corrected? न्यूली जो बनाते हैं उसका कलर जनरली हम रेड और ब्लैक में दे देते हैं, इसलिए इसे रेड ब्लैक ट्री बोलते हैं। सो अगेन दिस इज नॉट देयर। So in this way we have seen approximately 55 to 60 questions, and it covers for all concepts from our data structures. You can find some more questions. You can refer this Java T point or tutorials point, one more web link is there, and try to solve it. ऐसे करना है आपको, एक साथ सारे क्वेश्चन सॉल्व करने की प्रैक्टिस करनी है, और उसके रिलेटेड जो भी क्वेश्चन आ सकते हैं उसके बारे में भी आपको सोचना है। ठीक है, ये क्वेश्चंस देखो, रिकॉर्डेड वीडियो में जो सेक्शन क्वेश्चन दिए वो भी देख लो, आपको करीबन 150-200 क्वेश्चन का आपका डेटाबेस बनेगा। और भी आप पढ़ोगे, लैब मैनुअल से पढ़ोगे, और भी कुछ रिसोर्सेज यूज करोगे, वहां से भी आप क्वेश्चंस देख सकते हो। ठीक है, सो एनी डाउट इज देयर व्हाट वी हैव डिस्कस्ड टिल दैट? हर्षलक्ष्मी, इज इट क्लिअर? आता तुमचा डाऊट जो होता तो कशासाठी होता बघा,